आता सगळ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. पटकन तयारी करून शिवपुरीला निघायचं आहे. मी वरती 200 रुपयाचा ट्रॅव्हल गाईड केला होता. त्याही आम्हाला म्हणजे सांगितली वाव चॉकलेट के नाम पे क्या दे रे भाई. हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे डे 3 आणि न्यू डे न्यू ब्लॉग. आता वाजले 6 आणि आम्ही चाललो होतो रजिस्ट्रेशनला. पहिले रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर शिवपुरीला जायचं आहे. मग थोड्या वेळासाठी इथं आता लाईनमध्ये लागायला लागेल आणि बाजूलाच लाईन आहे. तर पटकन मी फ्रेश वगैरे झालो आणि आता खाली जाऊन लाईनमध्ये लागतो. बाकी मम्मी वगैरे तर सगळे खाली गेलेले आहेत. हे बघा, जसं आपण इथून खाली उतरतोय ना, आपल्याला रजिस्ट्रेशनची लाईन दिसते लगेच. इथूनच रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे आणि लगेच आपल्याला टोकन मिळतील. मजला किती जी लाईन होती ती पहलगामची वेटिंग एरिया होती आणि ही एरिया आहे ती बालटालची वेटिंग एरिया आहे. तो त्या साईडला तिकडे आपला वेटिंग एरिया, म्हणजे तिकडे आपल्याला टोकन मिळतील. बाकी अशी लाईन आहे. आपली बालटालची लाईन चालू झालेली आहे. इथं बाहेरच्या लोकांना बालटालच्या अजून सोडल्या नाही म्हणून आपला नंबर लगेच लागलेला आहे. इथं टोकन सेंटर आहे. टोकन सेंटर नंबर 1 आणि त्या साईडला 2 आहे. आता सगळ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. पटकन तयारी करून शिवपुरीला निघायचं आहे. तर चला पटकन तयारी करूया आणि मग शिवपुरीला निघूया. बाकी जाम भूक लागली, एकदम घाणवाणी. तिकडे एवढी गर्दी होती आणि एवढी भांडणं बिंडणं झालीत ना, कॅप्चर नाही करू शकलो. पण बेकार भूक लागलेली आहे. पहिले आता तयारी करूया. आता तयारी वगैरे झालेली आहे आणि सगळे निघलेले आहेत. सगळ्यांच्या बॅग वगैरे आणलेल्या आहेत इथं. आता जाऊया खाली, बस लागलेली आहे. पब्लिक बघायचं, पब्लिक बघा. सगळी त्या टोकनसाठी थांबलेली आहेत. सगळी लोक त्यातून आपल्याला भेटलेलं आहे. कारण की आपण त्या सरस्वती धाममध्ये स्टेला होतो, तिकडं रजिस्ट्रेशन चालू होता. रजिस्ट्रेशन आजचा स्टे आमचा कटराला आणि उद्या कटरावरून इथं जायचं आहे वापस. कारण की ते काय अजून फिजिकल वगैरे टेस्ट आहे. मग ती भेटल्यावरती आम्ही अमरनाथला जाऊ शकतो. काय जाता वाजले 10:30 आणि आम्ही बसलोय बसमध्ये. जाम गरमी झालेली आहे आणि अजून नाश्ता नाही केला आहे, काय नाही, पाणी नाही पिलं आहे. जाम कंटाळा आलेला आहे. आता ड्रायव्हरला आता AC BC लावायला त्याला थोडा बरा वाटत. आता आम्ही थांबलोत गोकुळ वैष्णव धाब्यावर थोडाफार काय नाश्ता करायला आणि वाजले आता 11:30. आम्ही मगाशीच सिम घेतलेले बसमध्ये बसायच्या आधी. ते सिम पडले 350 रुपये पर सिम आणि त्याची रिचार्ज असते 300 रुपयाचे आणि त्यांना 50 रुपये भेटतात, असं काहीतरी असतं सिमचा. तर आम्ही सिम वगैरे घेतले. आता नाश्ता करायला बसतो. बिचारे मेरी मम्मी को उपवास है म्हणून ती दूध पिते. आम्ही जेवलो मस्त. तर गाईज आता आम्ही उतरलोय रानसूमध्ये. इथून शिवगुडीला जायचा रस्ता आहे आणि सोबतच तुम्ही जरा म्हणजे सगळेच झोपलेले होते तर सगळे फेसवॉश वगैरे करतायत, म्हणजे सगळे फ्रेश होत आहेत आणि त्यानंतर मग आम्ही स्टार्ट करू. आता आम्ही गाडी केलेली आहे. आय गेस गाडीने जायचं आहे. हो आलो. शिवपुरीला जायला पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि रजिस्ट्रेशन काउंटर थोडाच मागं आहे. हा बघा, हा रजिस्ट्रेशन काउंटर आहे. इकडून पहिले आपल्याला रजिस्टर करायला लागतं, त्यानंतर आपल्याला ते सोडतात. तर चला पटकन रजिस्टर करूया. आता आपण रजिस्टर केला आणि रजिस्ट्रेशनचे पैसे नाही घेत आणि चेकिंग वगैरे करून आता आपण आत आलो. इथं लिहिलेलं आहे 3.5 किलोमीटर
तर इथून आपला ट्रेक स्टार्ट होते की 3.5 किलोमीटरचं आपल्याला जायचं आहे. आणि तुम्ही नोटीस केला असाल ही जी स्टार्टिंग आहे ना ती सेम केदारनाथची स्टार्टिंग सारखी आहे. ही स्टार्टिंग अशी सेम केदारनाथ सारखं आहे. एकतर 6च्या आधी आम्हाला परत पण जायचं आहे, नाहीतर कटरामध्ये एंट्री नाही भेटणार. आणि वरतून त्यात फास्ट चालायला नाही जमत आहे. इथून फास्ट चालायला गेलो की घोडे वगैरे येतात, मग परत स्लो व्हायला लागते. बाकी तर इकडचा नजारा एकदम मस्त आहे. मी तर बोलते कधी ना कधी लाईफमध्ये भेटला आहे तर या. पर्वत आहे ना समोरचा, याचं नाव आहे गणेशमुख पर्वत. कारण की हे येतात ना, ही आहे सोंड आणि हे आजूबाजूचे आहेत ते त्याचे कान आहेत. त्या हिशोबाने त्याला गणेशमुख असं म्हणतात. हा जो रस्ता आहे, ही जी चढण आहे सेम सगळा केदारनाथ सारखाच बनवलेला आहे. सेम टू सेम. हे बघा असाच आहे सगळा. कसं वाटतं तिसऱ्या दिवशी माझ्या ब्लॉगमध्ये येतस? अरे भारी. दमलीस का? नाही आवाजावरून तर वाटते थोडीच दमलं तर थोडा बाकी आहे ना. कुठे चाललीस? तिकडे काय आहे? शंकराचं मंदिर आहे. मंदिर नाही, गुफा पण आहे ना मग. यस. तर आम्ही चाललोय शिवगुडीला. अजून 2.2 किलोमीटर बाकी आहेत. म्हणजे आम्ही आता 1 किलोमीटर कव्हर केलेला आहे. आणि मला तर आता बोलला 2 किलोमीटर झाला. सांगायला लागतं ना, तर तू चढशील कशी? यस. गंडवला मम्मीला. किलोमीटर चालत आल्यानंतर आपल्या समोर आलेलं आहे श्री राम मंदिर. म्हणजे 1.5 किलोमीटर नंतर राम मंदिर आलेलं आहे. तर चला पटकन तिकडे पण जाऊन पाया पडून येऊया. थोडीशी चेंजेस राम मंदिर नंतर जाऊया. पहिले आपण वरतीच जाऊन येऊया, म्हणजे नंतर येताना कमी जमू आणि लेट नाही होणार. आता जरी मला तरी वाटते की लेट होत आहे, म्हणून मी पटापट वरती चाललो आता. 6 वाजेपर्यंत आपल्याला खाली जायचं आहे. हां गाड्या बंद होणार आहेत. हां, कारण की यांचे स्ट्रिक्ट रूल आहेत की 6पर्यंतच गाड्या चालणार, त्यानंतर गाड्या बंद होतात. मग आपल्याला गाड्यामध्ये झोपायला लागेल. आणि आजची रात्र आम्हाला जायचं आहे कटराला. तर ते विचार करून आम्हाला लवकर चढायला लागतं. अजून आपल्याला तेवढं वरती जायचं आहे. म्हणजे अजून 1 किलोमीटर तरी लिहिलं बघा. शिवखोडी केव्स 1 किलोमीटर आहे. अजून फक्त 1 किलोमीटर बाकी आहे. चला पटापट त्याला पण करून टाकूया क्लिअर. गाईज, हा जो रिव्हर आहे या रिव्हरचं नाव आहे दूधगंगा. बघू शकताय पाणी एकदम क्लीन आणि प्युअर आहे इकडचा. हां, पाणी दुधासारखं आहे आणि ती वावते पुढं. पोचलो लास्ट स्टेजला. इकडे वे टू भवन 50 स्टेअर्स. इकडून थोडासाच पुढं आहे. लगेच आम्ही पोचलो. लगेच दर्शन घेऊन मग परत खाली निघायचं आहे. असं मम्मीला घेऊन मगाचपासून चढते मी. दमलो मी तर. बाकी सगळे आलेले आहेत आता. चला पटापट वरती जाऊया आणि बघूया शिवखुरी. पण शिड्या चढलो आता. इथून हे बघा अजून एवढा वरती जायचं आहे आम्हाला. आता जीव पण नाही राहिला की चढू एवढा. प्रॉब्लेम झालेला आहे, शूज काढायला लागतील. आता 5:30 आणि आमचे दर्शन वगैरे झालेले आहेत शिवपुडीचे आणि अमरनाथच्या केव्हचे. तिकडं जाम सगळं म्हणजे खूप काही बघण्यासारखं आहे. येऊन तुम्ही बघू शकता. बाकी मोबाईल कॅमेरा वगैरे शिफ्ट क्लिप प्रोव्हाइडेड आहे, म्हणजे नेऊच नाही शकत. आणि तिकडून गुफा जाते जी अमरनाथला निघते. तिकडून 2 कबूतर पण गेले होते. आम्ही वरती 200 रुपयाचा ट्रॅव्हल गाईड केला होता. त्याही आम्हाला म्हणजे सांगितली माहिती थोडी. आणि नंतर आम्ही निघालो. आता चाललो परत खाली. वाजले 5:30-6ला सगळा बंद होते. म्हणून आम्ही बघतो लवकर जायचा, नाहीतर मग आम्हाला गाडीतच 1 रात्र काढायला लागेल.
हे बघ ही जास्त डोकं लोक बघा. येताना चालत आली. थांब थांब बस बस. येताना चालत आली ती आणि जाताना आता घोड्यावर झालं. यांना बोलताना जास्त डोकंवालं. किलोमीटर राहिल्याने आमच्या रेस लागलेत की कोण लवकर पुढे जाते आणि ह्या दोघी धावणार आहेत आणि आम्ही दोघं चालणार आहोत. बघूया कोण आहे विनर. चला लवकर. चला ठीक गेले. हाँ क्या बोल रहा है? 2 रुपए ये ले भाई. 2 रुपए का मेरे को 10 रुपए देता है. नाच के दिखाएगा? आता नहीं है. नहीं देगा फिर मैं नाच के आता हूँ. हाँ दिखा जल्दी. नाच. काय पैसे देते है? नाचो नाचो जल्दी चलो. जल्दी नाच. दोनों नाचो. 20 रुपए दूंगा. ठीक है तू नाचा ना ले. थैंक यू बोल. हाँ वेलकम. दान धर्म इज वेरी गुड गाइस. वापस से ओवरटेक कर दिया. तर मी आता पोहोचलो एंडिंग पॉइंटला आणि त्या तिघातून कोण पण दिसत नाही. कोणच दिसत नाही मागं. सगळी एकदम पाठी आहेत. सगळी जमलेली आहेत. मी माझी रेस कंप्लीट केलेली आहे आणि जिंकलेलो आहे गाइस. विनर 6 झालेले आहेत आणि पोलिसांनी वॉर्निंग दिलेली आहे की जर अजून 5 पण मिनटं लेट झाले तर तुमची गाडी नाही निघणार. तर आणि मम्मीचं अजून नाही आलेले आहेत. 5 मिनटं जरी झाली मला पोचून. आता काय करायचं ते आता समजत नाही. तरी येतील आता 2 मिनटात. बघू काय बोलतात ते. बाकी सगळे पुढे गेलेले आहेत. चला पटकन नाही तर बस सोडणार नाही. 5-7 मिनटानंतर मम्मी लोक आलेच. काय जास्त वेळ झाला मला येऊन. मी कधीचा थांबलोय. आता इथून टॅक्सी करून आम्हाला बस जवळ जायला लागेल. त्यानंतर मग तिकडून कटरा. आता आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि रिक्षाची प्राईस आहे 250. म्हणजे जेवढे पण लोक असतील तेवढे चालतील पण 250. मग 5 लोक असू दे 10 लोक असू दे चालतं. आणि फेअर काय चेंज नाही होत. 5 मिनटात आपण आपल्या जागेवर पोचू. त्यांना बस काढायला सांगितलं. लवकर बसमध्ये बसून निघायला गेलं आपल्याला. नाहीतर मग इथंच जिथं आपल्या बसने आपल्याला सोडलेला तिथपर्यंत जर पोचलो. बाकी मामा लोक तर वरती आहेत. मग अशी येता येता बघितलं मी. ते पण येतील आता खाली. तोपर्यंत आम्ही बसमध्ये बसून घेतो. आणि जाम बेकार पाय दुखत आहेत कारण की अँकल्स दुखतात. अँकल्स सगळीकडे 5-5 मिनिटावर पोलीस उभेच आहेत. जाम टाईम ट्रॅव्हल केल्याचे. जाम टाईम नंतर आता आम्ही पोचलो आहे हॉटेलला आमच्या. आता बघू फ्रेश वगैरे होऊन जेवतो जरा. हॉटेल दाखवतो तुम्हाला. गाईज आता आपल्याला आपल्या रूमचा कार्ड भेटलेला आहे 407. पटकन जाऊन ओपन करून बघूया कशी आहे ती रूम. म्हणजे वाव. हॉटेलमध्ये फ्रीमध्ये अमूलचे चॉकलेट भेटलेले आहेत. बघा चॉकलेट के नाम पे क्या दे रहे भाई. दूध पावडर आहे. आता मी झालो फ्रेश. मी चेहऱ्यावरचा ग्लो बघू शकता गाईस. एवढा तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर जेव्हा माणूस चेहरा होतो तेव्हा असा दिसतो जरा गोरा गोरा. आता चाललो खाली जेवायला.
चला बघू जेवायला काय आहे. आईज इथं होता बुफेट सिस्टम. इथं डाळ, राईस, थोडे आणि मिक्स भाजी आणि चपाती वगैरे आहे. एवढाच आहे, जास्त काय नाही. नॉर्मल जेवण आहे, लाईट. आता आपला जेवण वगैरे झाला. परत रूममध्ये येऊन आता रेस्ट करतो आहे. वाजले 11:15. उद्या 4 वाजता उठून परत जायचं आहे जम्मूला. तिकडं टेस्ट होईल, फिजिकल टेस्ट कोणती तरी. आणि त्यानंतर मग बाकीच्या नंतरच बघू. पण आता रेस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की काल पण नाही झोपलो आणि आज पण नाही झोपलो नीट. तर झोप अधुरी राहते. मग नंतर डार्क सर्कल येतील गाईज. मला माझी स्किन खराब नाही करायची. सो गाईज या ब्लॉगसाठी एवढाच. आवडला असेल ब्लॉग तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अमरनाथ सिरीज पूर्ण बघा. जर तुम्हाला ट्रॅव्हल गाईडचा किंवा कसला तरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि नक्की सांगा की अमरनाथला कसं जाऊ, घोड्याने जाऊ की चालत जाऊ. म्हणजे जेवढे कमेंट येतील तेवढ्यातून जास्त कमेंट जे असतील ते करीन मी.